मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक श्रोत्यांना मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, रंग बदलण्याच्या बाबतीत खरं तर सरड्याला ओळखलं जातं, पण या सरड्यालाही रंग बदलण्याच्या बाबतीत मागे टाकण्याची स्पर्धा सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात चालू आहे. त्याला निमित्त आहे लोकसभेच्या 17व्या सार्वत्रिक निवडणुकीचं. नेहमी निष्ठावंतांचा पक्ष म्हणून आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवून घेणारा व त्याचं नेहमी गर्जना करणारा भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष, एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये काही ठिकाणी हे उमेदवार मिळत नसल्यामुळे आयात केलेले उमेदवार म्हणजे उसने आणलेले उमेदवार ही सर्वच राजकीय पक्षांवर त्यांना स्वीकारण्याची वेळ ही या निवडणुकीमध्ये आली आहे. कारण आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार हे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हे फारसे फलदायी ठरणार नाहीत. किंबहुना अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या खांद्यावर ओझं ठरत आहेत आणि या असलेल्या खांद्यावरील ओझ्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाला हा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही फायदा होताना या ठिकाणी अंतस्थपणे दिसत नाहीत. किंबहुना तसे सर्वे हे भारतीय जनता पक्षाकडे आलेले असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये एनकेन परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती पाहून भारतीय जनता पक्ष हा सत्तेच्या जोडतोडची भूमिका ही वारंवार घेत आहेत. एकनाथ शिंदे व अजित पवारांना बरोबर घेऊन किमान महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये साधारणतः 20 ते 22 जागांवर हे भारतीय जनता पक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे सर्वे हे खात्रीशीर सर्वे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे जास्त संख्येच्या विजयाचं गणित जुळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 40 किंबहुना 40+ जागा मिळवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांना बरोबर घ्यावं लागत आहेत. त्याचबरोबर महादेव जानकरांना देखील सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या बरोबर घेतलेले आहेत आणि त्याही पेक्षा असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना नामहरम करण्यासाठी, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचं खच्चीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पालनाघरामध्ये त्यांना मात्र सातत्याने दबाव तंत्राचा वापर करून हे दाखल करून घेतले जात आहेत. या विरोधी पक्षातील आगंतुकांचं, विरोधी पक्षातील असलेल्या भ्रष्टाचाराच्या, आर्थिक घोटाळ्याच्या आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सामावून घेत असताना कुठलीही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्याचं काहीसं वाटत नाहीत. हे वारंवार आपल्या समोर आलेलं आहेत आणि जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप या नेत्यांवर आहेत तेवढे मोठे आरोप ज्या नेत्यांवर असल्यामुळे तेवढाच मोठा मान सन्मान हा त्या नेत्यांना भारतीय जनता पक्षातील सत्ताधारी पक्षात हा मिळत असल्याचं हे कालचं आणि आजचं चित्र हे महाराष्ट्रासमोर आलेलं आपल्याला दिसत आहेत. हा व्हिडिओ मी बनवत असताना सांगलीचे वसंतदादा पाटलांचे पुतणे विशाल पाटील व माजी मंत्री असलेल्या आणि दिवंगत कदमांचे पुत्र विश्वजित कदम हे मात्र पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या आज प्रसूत झालेल्या आहेत. त्या प्रसूत झालेल्या बातम्यांमुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे नॉट रिचेबल असल्याचं ह्या बातम्या खात्रीशीररित्या आज सायंकाळी महाराष्ट्रासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे ते नॉट रिचेबल असण्यामागे एक मात्र स्पष्टपणाने जाणवतं की विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे मात्र पक्षांतराच्या वाटेवर उभे असल्याचं हे नाकारताच येणार नाहीत. 2 दिवसापूर्वी नाशिकचे माजी समाज कल्याण मंत्री असलेले आणि नाशिकचे माजी पालकमंत्री असलेले, माजी आमदार असलेले, सलग 5 टर्म आमदार असलेल्या बबन घोलपांनी हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं तर हा बबन घोलपांचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होणार होता, परंतु तो भारतीय जनता पक्षामध्ये न होता देवेंद्र फडणवीस यांनी तडजोडीची भूमिका स्वीकारून
बबन घोलपांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये धाडलेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये कोणी विसावं किंबहुना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणी प्रशस्त व्हावं याचा संपूर्णपणे निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी सातत्याने घेत आहेत. ते जरी डेप्युटी सीएम असले, उपमुख्यमंत्रीपदी जरी ते असले, तरी मात्र महाराष्ट्राचा गावगाडा हाकण्याची किंवा महाराष्ट्राचा गाडा हाकण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे ही देवेंद्र फडणवीसांचीच आहेत. हे मात्र या ठिकाणी लपून राहिलेले नाहीत. किंबहुना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुपर सीएम आहेत हे या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या पद्धतीने मिलिंद देवरांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा होता, परंतु तिथली असलेली राजकीय अपरिहार्यता, तिथली असलेली संभाव्य राजकीय परिस्थिती बघता मिलिंद देवरांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत पाठवलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने बबन घोलपांना या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या राहुटीमध्ये दाखल करून घेतलेला आहे. घोलप यांच्याप्रमाणे देखील एकनाथ खडसे हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं हे त्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. घोलप व घोडसे हे भाजपच्या पालनाघरात दाखल होणे यामध्ये मात्र काही विशेष नाहीत, कुठलंही नाविन्य या ठिकाणी नाहीत. घोलप आणि गोडसे हे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीत सामील होणं म्हणजे महाराष्ट्रावर किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी ढगफुटी झाल्यासारखं अजिबात चित्र नाही. कारण एकनाथ खडसे आणि बबनराव घोलपांचा सत्तेमध्ये असलेला जीव हा विरोधी पक्षामध्ये सारखा घुसमटत होता आणि त्या घुसमटलेल्या भावनेतूनच ते महाशक्तीच्या पालनाघरामध्ये, सुरक्षित अशा पालनाघरामध्ये दाखल झालेले आहेत. त्या पालनाघरामध्ये सर्व सुविधा या बंडखोर नेत्यांना किंबहुना या आर्थिक भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या नेत्यांना हे मिळणार आहेत. त्याही पेक्षा जेवढा मोठा भ्रष्टाचार असेल, जेवढा मोठे आर्थिक घोटाळे असेल, तेवढे मलईदार खाते ही भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये मिळाल्याचे मागच्या काही उदाहरणावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. अजितदादा पवार हे त्याचं अतिशय ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहेत. शिवाय भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसेंनी जाणं किंबहुना बबनराव घोलपांनी त्या ठिकाणी प्रशस्त होणं, त्यामध्ये मात्र राजकीय सुरक्षितता या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते आहेत. त्याही पेक्षा भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या भाजप पुरस्कृत अभय योजनेची शाश्वती ही एकनाथ खडसेंना देखील मिळालेली आहेत, ती घोलपांना देखील मिळालेली आहेत. त्यातून मात्र पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर झाली तर आश्चर्य वाटायला नको. आणि ही स्थित्यंतर होत असताना इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांसारखी उद्या मात्र सुखाची झोप ही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यावर मिळते हे मात्र वेगळे सांगण्याची गरज नाही. हर्षवर्धन पाटलांचं विधान हे रसिक श्रोत्यांना आठवतच असेल. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये खितपत पडण्यापेक्षा, विरोधी पक्षामध्ये खितपत राहण्यापेक्षा सत्तेचा उबदार महाल हा कोणाला नको आहेत, हा विचार खडसे व घोलपांनी प्रामुख्याने या ठिकाणी केलेला दिसतो. त्यातही अशोक चव्हाणांचा आदर्श वस्तुपाठ समोर घेतला तर सत्तेचे अगणित आनंदाचे क्षण हे त्या नेत्यांच्या वाट्याला येणार असेल तर पक्षांतराच्या घाऊक व्यवहारात आश्चर्यकारक असं काही एक नाही. शेवटी जेथे सत्तेचा दुष्काळ असतो तेथेच मात्र बाजारूंचा सुकाळ हा निर्माण होत असतो. त्या सत्तेच्या बाजारू सुकाळातून भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते हे काल दाखल झालेले आहेत आणि उद्या देखील दाखल होणार आहेत. त्याबद्दल त्यामध्ये फारसं काही नाविन्य किंवा अगतिक वाटण्याचं कारण नाही. भारतीय जनता पक्षातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना एकनाथ खडसे म्हणाले होते, आमच्या विरुद्ध तुम्ही ईडी लावणार असेल तर मी मात्र तुमच्या विरुद्ध असलेली शिडी बाहेर काढीन. परंतु शरद पवार साहेबांचा अख्खा पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडला, परंतु नाथाभाऊंची शिडी मात्र ही काही बाहेर पडलेली नाही. तेच नाथाभाऊ काही दिवसांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तो प्रवेश मात्र दिल्लीमध्ये घ्यावा अशी नाथाभाऊंची या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला त्यांनी विनंती केली असल्यामुळे आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न हा एकनाथ खडसेंनी या ठिकाणी
केलेला दिसतो आहे. बबन घोलपांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा कुठलाही आयडिओलॉजीवर म्हणजे कुठल्याही विचारधारेवर हा प्रवेश झालेला नाही. तसाच एकनाथ खडसेंचा भविष्यातील भारतीय जनता पक्षामधील प्रवेश हा देखील कुठल्याही नीतिमूल्यावर, कुठल्याही तत्वावर किंवा कुठल्याही साधन सूचितेवर एकनाथ खडसेंनी हा प्रवेश केलेला नाही. हा प्रवेश म्हणजे सत्ता आणि संपत्ती समोर घातलेले साष्टांग लोटांगण आहेत. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहेत. समुद्रामध्ये जहाजाची दिशा जर भरकटली तर त्या भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवण्यासाठी होका यंत्र वापरतात. मात्र राजकीय नेत्यांच्या राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी किंवा राजकीय भवितव्यातून सुरक्षितता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी ईडी नावाचं यंत्र वापरले आहेत. त्या ईडी नावाच्या हमखास यंत्राने अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये समाविष्ट करून पावन करून घेण्याची भूमिका ही कालही केलेली आहेत आणि आजही करत आहेत. बबन घोलप यांनी शिवसेनेच्या मध्ये केलेला प्रवेश आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेनी जे काही सांगितलेलं आहे ते मात्र फार आश्चर्यकारक या ठिकाणी आहेत. बबन घोलपांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना कुठलीही आट आणि कुठलीही शर्त किंबहुना कुठलीही अपेक्षा या ठिकाणी बाळगलेली नाहीत असं बबन घोलपांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेनी सांगितलं आहे. परंतु एकनाथ शिंदेनी हे सांगत असताना बबन घोलपांचा मुलगा जो योगेश घोलप आहे तो योगेश घोलप हा काही काळासाठी एका टर्मसाठी नाशिक रोड देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदारकी त्या योगेश घोलपांनी ही भूषवली आहेत. त्या योगेश घोलप हे आज देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षामध्ये आहेत. जर बबनराव घोलप कुठलीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदेबरोबर जात असेल तर आपला पुत्र असलेला योगेशला मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये का ठेवलेले आहेत याचं उत्तर मात्र मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी आणि बबनराव घोलपांनी या ठिकाणी देण्याची गरज आहे. परंतु ते मात्र देणार नाहीत याबद्दल मात्र महाराष्ट्राला खात्री झालेली आहे. घोलप यांच्या एका कन्येला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने यापूर्वी देखील नाशिकचं महापौर पद दिलेलं आहे. मुलगा योगेशला 1 टर्म आमदारकी दिलेली आहे. स्वतः बबनराव घोलप हे 5 टर्म आमदारकी त्यांनी उपभोगली आहेत. 5 वर्ष समाज कल्याण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद हे बबनराव घोलपांनी भूषवलेले आहेत. त्याही पेक्षा शिवसेनेमध्ये उपनेतेपद हे देखील बबनराव घोलपांना हे शिवसेनेने बहाल केलेलं होतं. असं सर्व सुख सुविधा असं सर्व पक्षांनी दिले असताना देखील बबनराव घोलपांनी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्याची भूमिका घेतलेली दिसते. ही भूमिका घेत असताना उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बबन घोलप किंबहुना त्यांचा मुलगा हा नाशिक रोड देवळाली मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी करण्याच्या पावित्र्यात आहेत. ही उमेदवारी करत असताना त्यांनी केलेला हा सत्ता घरोबा हा त्या मतदारांना कितपत पचनी पडेल याबद्दल मात्र फार मोठी शंका आजही घेतली जात आहेत. आणि त्यामध्ये काही एक विशेष नाही. त्यातही सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी 2 महिन्यापूर्वी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे. ही भेट मात्र पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेली आहे. असंच अंतस्थ राजकीय विश्लेषकांमध्ये त्याचं मत हे बनलेलं देखील आहे. मात्र यापूर्वी देखील बबनराव घोलपांच्या एका कन्येने 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे घोलपांच्या कुटुंबामध्ये सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. घोलपांच्या कुटुंबामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील आहे आणि घोलपांच्या कुटुंबामध्ये भारतीय जनता पक्ष अशा तिन्ही पक्षामध्ये हे बबनराव घोलपांचं कुटुंब विभागलेलं आहे. यातून मात्र असलेली सत्तेची अगतिकता, यातून असलेली मात्र सत्तेचा ढोंगीपणा हा वारंवार सिद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. ही सर्व परिस्थिती असताना बबनराव घोलप हे कुठलीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आले आहेत. हे जर एकनाथ शिंदे आणि बबनराव घोलप हे महाराष्ट्रातील जनतेला आणि नाशिक रोड देवळाली विधानसभेतील असलेल्या जनतेला सांगत असेल किंबहुना असे निरर्थक आणि बिनबुडाचे वक्तव्य करत असेल तर त्यातून मात्र एकनाथ शिंदे आणि बबनराव घोलप
हे महाराष्ट्रातील जनतेला हे मूर्ख समजतात काय, असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. महाराष्ट्रासह देशातील काश्मीरसह कन्याकुमारीपर्यंत अनेक पक्षांतरांचे आणि दडपशाहीचे सोहळे हे मात्र सर्रासपणाने चालू आहेत. हे दडपशाहीचे सोहळे आणि पक्षांतराचे सोहळे हे मात्र लोकशाहीचे बुरके घालून या ठिकाणी मिरवण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहेत. यापूर्वी देखील शिवराज पाटील चाकूरकरांची असलेल्या सुनबाई अर्चना पाटील ह्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशकर्त्या झालेल्या आहेत. यवतमाळमधील संजय देशमुख, मावळमधील संजय वाघेरे पाटील, शिर्डीतील भाऊसाहेब वागचौरे, सांगलीतील चंद्रहार पाटील आणि ईशान्य मुंबईतील संजय दिना पाटील यांनी राजकीय स्वार्थापोटी आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी पक्षांतर केलेले आहेत. हे होणारे पक्षांतर पाहता, राजकीय नेत्यांची होणारी ही सगळी कोलांटुळी पाहता एक मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ज्या झाडांवर, ज्या फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षांवर, त्याच वृक्षांवर माकडांची वस्ती ही असते. हे पुन्हा एकदा वारंवार या पक्षांतराच्या असलेल्या घटनांनी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे बबन घोलप हे उद्या एकनाथ शिंदेच्या गटात जाणं काय, किंबहुना एकनाथ खडसे हे उद्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असतील काय, किंबहुना विश्वजित कदम, किंबहुना विशाल पाटील, वसंतदादांचे पुतणे, किंबहुना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक मातब्बर नेता हा उद्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर केलं तर त्यामध्ये मात्र फारसं काही वावगं वाटण्याची कारण नाहीत. तर शरद पवार साहेबांच्या पक्षामधील काही नेते मंडळींपैकी एक नेता हा मात्र भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वलसणीला जाऊ शकतो, अशी शक्यता ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्या शक्यतेला वाव मिळण्यासारखी परिस्थिती देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, या सर्व राजकीय वावटळीतून, लोकसभेच्या धुमश्चक्रीतून एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. रंग बदलण्यामध्ये राजकीय नेते हे क्रमांक 1 वर आहेत. त्यानंतर मात्र रंग बदलण्यामध्ये सरडा मात्र दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या, किंबहुना हे या ठिकाणी अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. बघूया पुढच्या काही काळांमध्ये किती कोलांटुड्या या उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर हे राजकीय नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी बिनदिक्कतपणे मारत आहेत. हे पुढच्या काळामध्ये अधिकाधिक महाराष्ट्रासमोर हे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.